चिपळूण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा साम्राज्य पसरलेलं आहे आणि यामुळे आता खड्ड्यामध्ये झाडं लावून या ठिकाणी लक्ष वेधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे। आपण पाहू शकता की अशा पद्धतीने ही लागवड जी आहे ती इथं केलेली आहे आणि आपल्यासोबत या युनिटी सोशल ग्रुपचे कार्यकर्त्याशी बातचीत करतोय। काय नेमका सगळा विषय आहे? प्रत्येक वर्षी हे खड्डे म्हणजे रस्त्याची चाळण होते। प्रत्येक वर्षी आम्हाला असे उपक्रम घ्यावे लागतात। गेल्या वर्षी पण आम्ही झाडं लावली आणि आम्ही निवेदन देऊन एवढे त्यांच्या पाया पडून पण आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही। बहुतांश इथे महिला वर्ग राहतो, पुरुष वर्ग जो आहे तो परदेशात नोकरीला आहे। अशा जर डिलिव्हरी केस काय रात्री अपरात्री आली किंवा अन्य काय असं मेडिकल इश्यू कोणाला जर आला तर ह्या रस्त्यातनं गाड्या आणि ते कशा जाणार, एमर्जन्सी असेल तर कशा पळवणार गाड्या काय। तर नगरपालिकेला एवढी निवेदन देऊन सुद्धा ते लक्ष देत नाहीत। प्रत्येक वेळी त्यांची हीच परिस्थिती, थातूर मातूर काहीतरी उत्तरं देतात आणि हे काम होत नाही। आता 15 ते 20 दिवसात आता गणपती आमचा सीझन आहे, आमच्या इथे गणपती विसर्जन घाट आहे। मग ह्या परिस्थितीत गाड्या तिथं गणपती विसर्जनासाठी कशा जातील साधा प्रश्न आहे। आणि असं नाही की नगरपालिकेचे कर्मचारी इकडे सकाळी घंटा गाडी फिरते, त्यांना काय माहीत नसेल अशातला विषय नाही, पण ते लक्ष द्यायचं नाही। कुठेतरी लोक मारतात त्यांना मरू दे। स्थानिक नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे असल्यामुळे, सत्ता काँग्रेसची नाही, ते बहुधा ते प्रयत्न करतात पण त्यांच्याकडे पण लक्ष दिलं जात नाहीये त्यांच्याकडनं। तुम्ही एवढी लागवड करताय, रस्त्यांमध्ये लागवड करताय, मोठ्या प्रमाणामध्ये एवढी लागवड होत असते, काय म्हणजे हेतू काय नेमका? आम्हाला एवढंच, कुठेतरी त्यांना लाज वाटली पाहिजे नगरपालिकेला, त्याच्यामुळे आम्ही हे भात वगैरे लावतो। ह्याच्यातनं कमीत कमी नगरपालिकेला थोडीशी लाज होईल, थोडी त्यांना लाज वाटेल, आबरूशरम त्यांची जर काय असेल थोडी बहुत शिल्लक तर ते ताबडतोब खड्डे मिटवतील। आणि जर हे खड्डे आता हे बुजवले गेले नाहीत तर ह्याच्यानंतर आम्ही आठवडाभर आम्ही अजून वाट बघणार। ह्याच्यानंतर तीव्र आंदोलन आम्ही करू आणि मोर्चा घेऊन आम्ही नगरपालिकेत जाणार आहोत। अध्यक्ष आहे 2 वर्ष गेली बघतोय आणि 2 वर्षापासून आम्ही निवेदन बरेच दिलेली त्यांना, पण त्यांनी काय लक्ष देणं। केराडे मॅडमनी जेव्हा तो हा रस्ता केला नगराध्यक्ष, त्याच्यापासून काय दुर्लक्षच करत आलेले, तेव्हापासून काय हा रस्ता काय त्यांनी काय लक्ष टाकले नाही। त्याच्यानंतर वारंवार निवेदन देऊन पण काय कोणी लक्ष देत नाहीये त्याला। कधीपासून रस्ता खराब व्हायला लागला? आता पाऊस पडतोय, पावसाळ्यात रस्ता खराब झाला, कशामध्ये झाला खराब? पावसामुळे, पण पावसामुळे जास्त खराब होतो। ठीक आहे, पहिले बनवून घेतो, चूक लावून जातात आणि नंतर मग पाऊस आला तर मग एक रस्ता खराब होतो। हे काय होतं असं सारखे सारखे खड्डे बुजवले जातात? याचं कारण असं आहे की गेल्या वेळी पण तसं ज्यावेळी ते रस्त्याचं काम कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं, ज्यावेळी ते टेंडर निघालं, ती लोक स्वतः तिथे उभी होती, पण त्यांना ते एवढे बेरडते कॉन्ट्रॅक्टर, पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही। त्यावेळी पण डांबर टाकताना पण ते थांबवत होते, त्याच्या आधी त्यांनी ब्लोअर मारायला पाहिजे होता, तो ब्लोअर सुद्धा मारला नाही। आणि असं डायरेक्ट त्यांनी तिथं म्हणजे डांबर अगदी औषध टाकतो असं ते डांबर टाकायला लागले। पण नागरिकांनी थांबवल्यानंतर पण थोडंसं एक दिवस काम बंद, दुसऱ्या दिवशी परत रेटवर घेऊन काम करून नंतर नागरिकांना धमकी द्यायला लागले की कुठेतरी आम्ही मग पोलीस प्रशासनाला घेऊन आम्ही तो रस्ता पूर्ण करू। हे आता सध्या तुम्ही इथं शेती करताय, रस्त्यामध्ये खड्ड्यांमध्ये तुम्ही भात लागवड केली, पण पत्रव्यवहार वगैरे केला होता की असं करणार आहोत वगैरे? आम्ही नगरपालिकेला निवेदन ऑलरेडी दिलेलं आहे। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं, सेम टायमिंग आलाय। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर खड्डे बुजवू आणि गणपतीचा वेळ होता त्यावेळी, ते काय त्यांनी केलेलं नाही। तुम्हाला काय सांगतो मी की नगरपालिकेने आम्हाला आश्वासन दिले पण त्यावर काय ते खरे उतरले नाही। आज तुम्ही रस्त्याची बघा चालन झालेली आहे, सरळ माणूस जर चालत जातोय तर अंगावरती पाणी उरतोय पावसाचा, कारण खड्ड्यातलं पाणी किती आहे माणसाला समजत नाही, त्यामुळं गाडी धडाक्याने गेल्यानंतर पाणी अंगावर उडतोय। आज मी व्हाईट शर्ट घातलाय, जर वाजून चालत जाऊ शकतोय नाही जाऊ शकतो, जरी गेलो तरी चिखल होणार ह्याची मला भीती आहे। व्हाईट शर्ट घातलायला पण मला भीती वाटते की बाय व्हाईट शर्ट घालू की नको। बरं, हे गोळकोड म्हटला विषय, पण चिपळूणच्या एकंदर खड्ड्यांची रस्त्याची काय परिस्थिती आहे? सगळं म्हणजे बघायला गेलं तर ओव्हरऑल सगळीकडे म्हणजे बाजारपेठेत पण बघा खड्डे पडले। तुम्ही तिथे पोपळी शिरगाव त्या रस्त्याला जाताना खिरडी सोडल्यानंतर तिथं तर अशी अवस्था आहे की तिथं गाडी चालूच शकत नाही काय। पण तो नगरपालिकेच्या एकतरीतला रस्ता नाही आहे, तो बांधकाम सार्वजनिक बांधकाम हायवेच्या एकतरीतला आहे। त्याचं पण निवेदन मागच्या वेळी आम्ही दिलेलं आहे काय। पण बघायला गेला तर पावसाळ्यात प्रत्येक वर्षी आम्हाला हे सगळं सहन करावं लागतं। म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला हे लोक पाठीशी घालतात आणि जे रस्त्याचं जे काम होतं टेंडरप्रमाणे ते होत नाही, व्यवस्थित होत नाही आणि हे करून घेत नाही इंजिनियर वगैरे। युनिटी सोशल ग्रुप जे आहे हे काय आहे, कशामार्फत काम चालतं? हे आम्ही युनिटी सोशल ग्रुप हे सोशल अँड एज्युकेशनल ग्रुप आमचा आहे गोळकोट रोडचा, म्हणजे आज खूप वर्षापासून तो आहे आणि 1999ला साधारण आमचं ते रजिस्ट्रेशन झालं। हे गोळकोट रोडला इथे कब्रस्तान नव्हतं, सगळ्यात पहिला जो मुद्दा आम्ही उचलला होता इथे तो त्या कब्रस्तानाचा उचलला होता, कारण बहुतांश जी लोक ते बाहेरून आलेली आहेत आजूबाजूच्या गावातून आणि कब्रस्तानाचा खूप मोठा इश्यू होता। माजी आमदार रमेशभाई कदम यांच्यामुळे आम्हाला ते एवढं ते शक्य झालं आणि आम्हाला त्यांच्यामुळे ते कब्रस्तान मिळालं होतं। त्यावेळी पण आमच्या ह्या ग्रुपनं खूप
खूप जास्त म्हणजे पाठपुरावा करूनच ते काम करून घेतलं. पुस्तका सागावकर, चॅनल मराठी, चिपळूण रत्नागिरी. ते काय खड्डे लगेच भरले पाहिजे भाई, म्हणजे गाडी चालवायला नको असं झालंय. जरा लगेच खड्डे भरले ते बरं होईल. असं आपला गोलकोट रोड मध्ये चांगला रोड आहे, जरा खड्डे भरा. काय काय खड्डे पडलेले आहेत, गाडीचा प्रॉब्लेम आहे, गाडी चालवता येत नाही खड्ड्यातनं. तुला खूप होतं, आमचं टायर पंक्चर पण झाले. आणि म्हणजे काम करा, मी असं सांगते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.